कुठून कुठे गेले याच्यापेक्षा आमच्या या कळवेकरांचा पाणीचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावणं महत्त्वाचं आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य कारभार याला जबाबदार आहे। एकीकडे ते पत्रामध्ये गेली 1.5 वर्ष बांगर साहेबांनी पत्र दिलं आहे, सौरव राव साहेबांनी तशीच्या तशी फोटोकॉपी नंतर 6 महिन्याने ते आल्यावर दिलेलं आहे, परंतु फरक काहीच पडत नाही। आणि त्याच्यामुळे हा नियोजन शून्य कारभार याला जबाबदार आहे। 650 MLD पाणी येते एकीकडे म्हणता आणि इकडे कळवेकरांना पाणी नाही आहे, 1-1, 1.5 तासच पाणी सोडतंय। चाव्या कोण फिरवतंय याचे जबाबदार कोण आहे? या चाव्या ज्या फिरवल्या जातात आणि मग आपलं महत्त्व वाढवलं जातं ते देखील याच्यामध्ये तपासून बघायला लागेल। आणि हा संताप आमच्या महिला भगिनींनी व्यक्त केलेला आहे। येत्या 10 दिवसाची मुदत दिलेली आहे, त्याचं आंदोलन हे फार तीव्र करायला लागेल। प्रत्येक गोष्टीमध्ये काय कोर्टाचा आम्ही निर्णय घ्यायला जाणार का? अनधिकृत बांधकाम असेल कोर्टात जा, डम्पिंग असेल कोर्टात जा, मग तुम्ही काय करता? अधिकाऱ्यांचं काम आहे ना, ते त्यांना अधिकार दिलेला आहे, त्यांनी हे करायला पाहिजे। पाण्यासाठी देखील लोकांना रिट पिटिशन टाकून कोर्टात जायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे हे महापालिका नियोजन शून्य, कोर्ट देखील एवढे ताशेरे त्यांच्यावर ओढलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कळव्याचा या प्रश्न जो आहे पुरेसं पाणी देण्याचा, ते टाक्या आहेत तर पाणी नाही, पाणी आहे तर पाईपलाईन पण अजून बांधलेली नाही, इतका नियोजन शून्य कारभार आहे आणि त्याच्यामुळे तो त्वरित सोडवला पाहिजे, याच्याकरता हा इशारा मोर्चा आहे। कळवा मुंब्रेचे विधानसभाचे जे आमदार आहेत जितेंद्र वाडकरी थेट आव्हान दिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, तुमचं सरकार आहे तुम्हाला मोर्चा काढावा लागतं। मी देखील अनेक वेळा बोंबाबोंब केली अधिवेशनात, मात्र अजून देखील ठाणे असेल, कळवा असेल, त्या ठिकाणी पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, वाहतुकी समस्या, काय वाटतं येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना मोर्चा काढावा लागतो? कुठेतरी राजकीय स्टेटमेंट देणं सोपं असतं की काही झालं की ढकलून द्यायचं, पण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी सामान्य नागरिकाला न्याय देण्याकरता, मग तो सत्ताधारी असो विरोधी असो, त्यांनी न्याय देण्याकरता शेवटपर्यंत प्रयत्न चालू ठेवला पाहिजे। कशामध्ये बिघाड आहे? नुसतं आपलं राजकीय स्टेटमेंट देऊन गप्प बसून चालत नाही। आज आम्ही इकडे आलो ना, आम्ही कळवेकरांना कोणी या ठिकाणी तुम्ही वाली नाही तर आम्ही या ठिकाणी आलो आणि ते आपली ही प्रक्रिया जी आहे, कारण महापालिकेचं जर अशा प्रकारे गलथान आणि नियोजन शून्य काम चालत असेल तर प्रत्येकाला ठिकाणावर आणण्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे ते या पुढच्या काळामध्ये देखील आम्ही करत राहणार आहोत। पालिकेकडे सदा सरवणकर म्हणतात की आमदार नसून 20 कोटी येतात, आमदार होतो त्या 2 कोटी, याच्या संदर्भात आता DPDC मध्ये देखील महेश सावनेने या संदर्भात भूमिका मांडली। का वाटतं अशा वक्तव्य करणं कितपत योग्य चुकीचं आहे? अशा आमदार नाही, आता त्यांनी वक्तव्य केलं आहे तर त्यांच्याच लोकांना त्यांनी तुम्ही विचारायला पाहिजे की बाबा हे असं बरोबर आहे का चूक आहे, तपासून बघायला लागेल की खरंच 20 कोटी जर गेले असतील तर विचारायला लागेल। लोकांपर्यंत ते पोचलेलं आहे, त्यांनीच त्यांच्या माध्यमातून त्यांना सांगायला पाहिजे, मार्गदर्शन करायला। विरोधकांची नाराजी आहे, कुठेतरी निधी दिला जात नाही, यामुळे कुठेतरी सरकारमध्ये लोक आहेत, काही आमदार आहेत, ते देखील काम करत नाही। का वाटतं येणाऱ्या काळात? बघा, या MMR रिजनमध्ये वैयक्तिक जरी विरोधकांचं नाराजी म्हणजे त्यांना निधी दिला जात नसेल अशा बॉम्ब असेल, तरी खऱ्या अर्थाने इतक्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या शासनाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या योजना असतील किंवा नियोजनासाठी वाहतुकीचे अडथळे दूर करण्यासाठीच्या योजना असतील, याच्याकरता करोडो रुपये खर्च केले जात आहेत। त्याच्यामुळे असं म्हणून चालणार नाही की निधी दिला जात नाही। या ठाणे जिल्ह्याला फार मोठा निधी जो आहे तो निरनिराळ्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केला गेलेला आहे। मराठवाडा असेल, इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला, अतिवृष्टी झालेली आहे। सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की देवाने लवकर ओढा दुष्काळ जाहीर करावं। का वाटतं येणार का शेतकरी बळीराजांना पाहिजे ती मदत सरकारकडून मिळणार का? आज मला असं वाटतं की जाहीर करण्याच्या आधीच सरकारने ऑलरेडी 2,500 कोटी रुपये जे आहेत ते ऑलरेडी वितरित करायला सुरुवात केली। सरकार फार अतिशय संवेदनशील आहे। सरकार पक्षातले सर्व मंत्री देखील त्या ठिकाणी ताबडतोब ते जात आहेत। सर्वांचंच काम आहे, कारण बळीराजा
अडचणीत असताना सर्वांनीच त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे जाहीर करा आणि ते जाहीर करापेक्षा प्रत्यक्ष त्यांना कशी तातडीने योग्य मदत पोहोचेल हे जास्ती महत्त्व आहे आणि ते सुरू झालेलं आहे. डॉक्टर साहेब पाणी फक्त पाणी मेट्रोचं फक्त उद्घाटन केलं तसं एखादा धरणाचं फोडून दाखवा, जुमला करावा. कळव्याच्या सर्व नागरिकांची तळपायाची आग आता मस्तकात जायला लागली आहे. या इकडचं अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं नियोजन पाण्याचं चुकतंय आणि त्या दृष्टिकोनाने या इकडे त्यांनी नियोजन ताबडतोबीने केलं पाहिजे. या दृष्टिकोनाने हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. हे मोर्चा हा आक्रोश मोर्चा हा त्या दृष्टिकोनाने आलेला आहे. हा एक इशारा आहे की दिवाळीच्या आत हा कळव्याचा पाण्याचा प्रश्न हा प्रशासनाने नियोजित करावा आणि विरोधक हे नेहमीच नाचना आहे अंगण तेढा या भूमिकेमध्ये असतात. ते ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस ते झोपले होते का? त्यावेळेस त्यांना हे सुचलं नव्हतं का? त्यावेळेस काय केलं नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचा कार्टा आणि माझा तो बाब्या ही भूमिका ही नेहमीच विरोधकांची राहिलेली आहे. स्वतः सत्तेत असताना काही केलं नाही पण आज स्वतः त्याच्याबद्दलच बोंब मारतायत ही त्यांच्या कामाची शोकांतिका आहे. येणाऱ्या काळात कशा प्रकारचा इशारा असणार? आज फक्त मोर्चा काढण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात पाणी जर अल्टिमेटम देखील देण्यात आलं नाही, याच्यामध्ये माननीय केळकर साहेबांनी जो इशारा प्रशासनाला दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीची स्पष्टपणे त्याबद्दलची भूमिका आहे की जर पाण्याचं नियोजन हे प्रशासनाने योग्य रीतीमध्ये केलं नाही, कळवेकरांना पाण्याचा दिलासा भेटला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कारवाईला त्यांनी तयार आहे. ओके.